एक एक मिनिट काय विसरतोय मी? ही आठ्या नको आहेत कपाळावर. आज आपली एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. जमदाडे पुढचे 3 तास पोलीस स्टेशन सांभाळ. साहेब देतात तो फोटो घे आणि काय सांगतात ते कान उघडे ठेवून नीट ऐक. ऑटो पर्यंत सोडू? हे घ्या. सुट्टा नाहीये क्या? हॅलो. एकदा सांगितलेलं कळत नाही तुला? सांगितलं होतं ना त्या अंकित बरोबर दिसायचं नाही म्हणून. तुझ्या मूर्खपणामुळे त्या दिवशी एक कबूतर मेल. आणखी किती त्रास द्यायला लावणार आहेस त्या मुक्या प्राण्यांना? तू तू कोण आहेस? तू का मागे लागलास? काय हवंय तुला? एवढं साधं कळत नाही तुला? तू हवी आहेस मला, तू हवी आहेस, तू हवी आहेस, तू हवी आहेस. प्लीज प्लीज हे असं काही करू नकोस. हा थांबव हे सगळं. माझ्या हातात नाहीये ग हे, तुझ्याच हातात आहे. त्या अंकितला तू पुन्हा कधीच भेटली नाहीस ना तर सगळं आपोआप थांबेल. पण तू ऐकतच नाही. या सगळ्यामुळे काय होणार आहे माहितीये तुला? तुझ्या चुकीमुळे तुझ्या आजूबाजूचे सगळे बिचारे मरतील. कधी पक्षी, कधी प्राणी. आणि तू जर नाहीच ऐकलं तर माणसंही मरतील. आज कबूतर, उद्या कावळा आणि परवा अंकित. काय काय झालं आई? का बेल मारतेस? सॉरी, दिसलं नाही मला. काय ग, भूक लागली की काय? आत्ताच सूप प्यायला ना आपण. लगेच भूक लागली? आता थोड्या वेळाने जेवायचं, कळलं का? आणि आता सारखी सारखी बेल मारू नकोस. मी बाहेरच आहे, हॉलमध्ये काम करते. काय कशा आहात तुम्ही? लकी आहे तुमच्यामुळे सूप मिळालं, आता ही उपाशी ठेवते मला. हे बरं आहे, त्याच्याशी बरोबर कम्युनिकेट करतेस ग. आणि आमचं काय, आम्ही काहीच नाही करत ना तुझ्यासाठी. आयज मी हँडसम अँड चार्मिंग. पाहिलंस ना तुझ्यामुळे काय काय ऐकावं लागतंय. डॉक्टर काय म्हणाले का? होईल हळूहळू. काम पुसलास ना? गुड. अगं रिक्षावाला पैसे देतोय ते तरी घे. का हरवलीस अंकितच्या विचारात? एवढा घुसलाय का तो तुझ्या डोक्यात? आजूबाजूला काय बघतेस? काय झालं? का त्रास देतेस इतरांना? सॉरी. माझ्याकडून पैशाची सोय होऊ शकते. कशी आणि किती? 15 लाख. यू मीन एंटायर अमाऊंट? आर यू शुअर? माणूस आहे जो आपल्याला कमी व्याजावरती पैसे देईल. फक्त प्रॉब्लेम एकच आहे की कोणाला तरी गॅरेंटर म्हणून हवं लागेल. इकडे तिकडे बघू नकोस. नाही दिसणार मी तुला. कारण मी कुठे? तुझ्या मनात, तुझ्या श्वासात, तुझ्यात. म्हणजे असण्याची खूप इच्छा आहे मला. पण तू निमूटपणे येऊ दिलंस तर. नाहीतर हॅलो. हॅलो हॅलो. सावनी, काय झालं साऊ? कोण आहे? काय झालंय? रडतीयस का तू? सावध हरिणी सावध ग, तरीला कोणीतरी पारध ग. घरी घेऊन जा,
तिला घरी घेऊन जा ताबडतोब. ती इथं नको. ते लोक तिच्यावर नजर ठेवणार. घरी घेऊन जा ताबडतोब. चल 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 बाळा चल, काय होतंय? रडू नकोस, शांत हो. ये इकडे बघ. उन्मादाचे अंगी वारे, पिसाट फिरता उरी कापरे, थरथर काळीज हलते रमणी, सावध हरिणी सावध ग. घरी जा आता. जाणार आहेस ना? हो. आणि हो, श्रद्धासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन जा. बघतो. तुझी सिच्युएशन काय आहे पैशाची? पैशाची काय सिच्युएशन? अरे ते तूच अडकलायस आणि माझ्याबद्दल काय विचारतोयस? तू नको काळजी करूस. आय कॅन टेक केअर ऑफ माय सेल्फ. That I know, but I feel responsible towards you. I cannot forget that because of me you lost your job. फक्त तुझ्यामुळे माझा जॉब गेलेला नाही अभय. जे काय झालं त्याला मीही तितकीच जबाबदार होते. Yeah, still, but हे बघ, ऐक, आता आपण तुझ्या प्रॉब्लेमवरती फोकस करूया का? चल तू घरी जा. मी त्या माणसाशी बोलते. तू फक्त गॅरेंटरचं बघ. चांगली हे घे. घे पी जरा पाणी. का पडतेस तू? श्रद्धा, नेहमीप्रमाणे सगळं झाल्यानंतर आलायस तू. हं? चला पोलीस स्टेशनला चला. हे अति झालेलं आहे. काय झाले? हा मी बघतो एवढं बोलत असतोस, करत काहीच नाहीस तू. आता आम्ही असे नुसते बसू नाही शकत. अरे डोक्यावरून पाणी चाललंय आता. चल पोलीस स्टेशनला चल. चल तू चल. मला कोणी काय झाले ते सांगेल का? मी सांगते. ज्या मुलांनी साऊला फोन केला त्यांनीच ते मेलेलं कबूतर दारात ठेवलं होतं. हो. हे कधीपासून चाललंय साऊ? फार डेंजरस आहे, तुला माहितीये का? बोलली का नाही आम्हाला तू? बाबा बर्थडेला तो बुके आला होता तेव्हापासून मला वाटलं तुम्ही काळजी कराल, टेन्शन येईल म्हणून मी काही नाही बोलले. तू बस जरा. ये बस इथे. ते पाणी पिऊन घे. बस. दादा मी म्हणाले होते ना हे सगळं डेंजरस आहे, हल्ली काही सांगता येत नाही. अहो ऐका ना, पहिले वैभूला फोन करा आणि तिला सांगा की त्या मीटिंग खड्ड्यात गेल्या, आधी सरळ घरीच ये. नीता जरा गप्पा बस. मोबाईल कुठे तुझा? हं? एक नंबर कुठला आहे? हा नंबर आहे नक्की ना? बाजूला होतो. ए कुठे चाललंयस? पोलीस स्टेशनला जाणार असेल तर आम्ही पण सोबत येतो. हँडल करतो, कोणी यायची गरज नाहीये. अरे सांगून तरी. कोणत्या नंबरवरून कॉल येतोय, नंबर देऊ शकता का? घ्या नंबर घ्या. किती दिवस चालले? 8 दिवस झाले. मिरजकर, मी सांगितलं होतं की नाही, एक ना एक दिवस तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये येणार. आलात की नाही? हा काय झालं? यांच्या मुलीला त्रास देते. कोणीतरी रोमिओ आहे, मागावर असतो. घरासमोर कबूतर मारून टाकलं होतं. पत्र पाठवतो, धमकीचे फोन करतो. तुमच्याच पोरीच्या बाबतीत असं कसं घडतं? कंप्लेंट लिहून घेतली तुम्ही? हो. मग लिहिलेल्या कंप्लेंट वरती काही कारवाई करणार आहात की असंच? नुसते कागद भरायला नसतं हे रजिस्टर. त्यातल्या प्रत्येक तक्रारीवरती कायदेशीर कारवाई करतो. प्लीज करा मॅडम, तुम्हीच करू शकता. तुमच्या सिनियर कडनं फार काही अपेक्षा नाही आहे.
साहेबांशी फोनवर बोलीनच मी, दौऱ्यावर आहेत, नाहीतर इथे यायची गरज. हे ऐक ना, मैत्रीत एक गोष्ट सांगतो हा तुला. बरेच झालं. पहिल्यांदा साहेबाचं नाव घेतलं, मी काय नाही बोललो. दुसऱ्यांदा साहेबाचं नाव घेतलं, मी काय नाही बोललो. तिसऱ्यांदा कुठल्या साहेबाचं नाव घेतलं ना, तो टायर दिसतोय का, त्यात घालून इतका मारीन ना तर तुझा कुठलाच साहेब तुला ओळखणार नाही. हा? इथं साहेब फक्त आम्हीच. चला. द्या फाईल. आई माझ्यामुळे खूप त्रास होतो ना तुम्हाला? तुझ्यामुळे आम्हाला आयुष्यात कधीही त्रास होणार नाही बाळा. मुलगा आहेस ना तू आमचं, आणि मला त्रास होईल, मला टेन्शन येईल म्हणून मला काही सांगायचं नाही असं करू नकोस हं? अगं मी काउन्सिलिंग करते त्यावेळेला बाकीच्या मुलांचं एवढं ऐकते, तुझं ऐकणार नाही. उलट तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस असं मला कळलं ना तर त्याचा मला जास्त त्रास होईल. त्यामुळे एरवी जशा बारीक सारीक गोष्टी सांगतेस ना असं यापुढेही सांगत जा. सांगशील ना? बस आता. कोणतीही मुलं ना आपल्या आई वडिलांना मी आता पब मध्ये धिंगाणा घालायला चाललोय असं काही सांगत नाही. काय केवढा वास येतो त्या मिंटचा. पावभाजी सोबत कांदा खाल्ला ना म्हणून. काल कुठे गेला होता का तुम्ही? बांद्राला नवीन जॉईंट उघडलं. अगं भाग्यश्रीचा फोन होता. तिचं सेकंड होम आहे कर्जतला, तिथे ओव्हरनाईट पिकनिक प्लॅन करतो. पण मी त्यांना सांगितलं की मी नाही येत, म्हणजे आई नाही पाठवणार. कोण आहेस तू? काय करत होतास? काका, ए थांब, बाबा. काका, काय ग? त्या मुलाला मी आता बघितलं. तिकडे गेलाय तो. पकड, हे पकड.
अरे अभय थांब, अरे मारू नकोस. अरे नको. अरे थांब अभय, मारू नकोस अभय. अक्षय तू तुझी धडधड मला ऐकू येते, इतका मी तुझ्यातच आहे. पोलीस तुझं काही करू शकणार नाही. पुन्हा जर त्या अंगठीत बरोबर दिसलीस तर त्याचा हात कापून तुझ्या घरासमोर ठेवेल. हाय सावनी. काय करताय तुम्ही? काही नाही. कबूतर, उद्या कावळा आणि परवा अंकित. आज अरे पास कर आता. अभय इथे तमाशे नको. चल चल, इथे नको तमाशे. चल चल. अरे 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 तमाशा नको. अरे अरे देवा, अभय अरे थांब. ये रे, या मध्येच. आजी, हे काय चाललंय? हा कोण आहे? इरू तू घरी जा चल. मी त्याला सोडू. हो आपण आज तू ना. अरे ए तू साऊ, तू त्याला ओळखतेस ना? कोण आहे मुलगा? अक्षय, माझ्या कॉलेज मधला आहे. तू का करतोयस हे सगळं? सावनी, माझं तुझ्यावर प्रेम. प्रेम रे? प्रेम आहे तुझं? अरे सगळं मुश्किल केलं माझ्या पोरीचं. बर्थडेला पत्र पाठवतोस. माझ्या पोरीकडे बघ, ती घाबरली आहे. रडते, ती घाबरली आहे तुझ्यामुळे. सगळं बापे मी तिचं. अभय बास. मला हे सगळं मान्य आहे, पण त्याचं काही कमी जास्त झालं तर काय करणार होतं आपण? ए साऊ, तू कधी याला सिग्नल दिला होतास का? नाही म्हणजे तसं काही असेल तर सांग. तो आधीच खूप मार खातोय, अजून खाईल. ए नीता, गप्प बैस जरा. मी काय चुकीचं बोलतेय का? कधी साऊ हसून खेळून बोलली असेल त्याला आणि त्याने त्याचा अर्थ प्रेम बिम घेतला असेल तर? अगं तिचा काहीही दोष नाहीये. नाव काय रे तुझं? अक्षय. संपूर्ण नाव? अक्षय विलास सदावर्ते. उठ चल उठ. अगं कुठे घेऊन चाललेस त्याला? तरुण मुलगा आहे बाबा, त्याच्या वयाचा दोष आहे. त्याने जे काही केलंय त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. मला बोलायला हवं त्याच्याशी. श्रद्धा, तुझी फिलॉसॉफी तुझ्याकडे ठेवायची. माझ याला माझ. हातपाय तोडले ना की माझ उतरेल याचा. या आयडियोलॉजीने काही होत नाही यांचं. अभय, तुला जे काही करायचं होतं ते तू केलंस ना. बाप म्हणून तुझा राग काढलायस तू. आता आई म्हणून मला जे करायचंय ते मला करू दे. उठ उठ चल. बस बस बस. शांत शांत हो. रडू नकोस.